नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि आपण बघू शकता की हेच ते मैदान आहे ज्या मैदानावरती उद्या दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणच्या मतदारांना संबोधित करणार आहेत। आपण जर बघितलं तर पूर्ण सभेची तयारी जी आहे ही सभेची तयारी आता सुरू झालेली आहे आणि भव्य असं मंडप या ठिकाणी उभारण्यात येत आहे। उद्या दुपारी ही सभा होणार आहे। माझ्यासोबत आता स्वतः शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत आहेत। उत्तमजी, कशा पद्धतीने ही तयारी आहे, एकंदरीत कशा पद्धतीने सभा होणार आहे? माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब तिकडे येत आहेत, त्यामुळे पालघरकरांना आनंद झालेला आहे आणि ह्याच्यात 8 ते 10 हजार लोक इथे येऊ शकतात। या सभेचा कसा फायदा होणार आहे, तुम्हाला काय विश्वास वाटतोय? पालघरकरांचा विश्वास साहेबांवर आहे, साहेबांचा विश्वास पालघरकरांवर आहे आणि भरघोस निधीच्या साहेबांनी दिलेल्या आहे, साहेबांनी कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे हा विजय आमचा सुखरूप होणार आहे। एकंदरीत तिरंगी चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। महाविकास आघाडी भाजपासारखा तुल्यबळ पक्ष आपल्या समोर उभा आहे आणि आपण आहेत। या तिरंगी लढतीमध्ये आपली बाजू कशी असणार आहे? आमची बाजू नक्कीच भक्कम असणार आहे, कारण 5 टर्म मध्ये शिवसेनेला भरघोस पालघरकरांनी मतदान केलेलं आहे आणि आमचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे आमचा विजय नक्की आहे एवढं सांगायचं। निश्चितच उद्या होणाऱ्या सभेकडे जरी सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरीही मागच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून या पालघर जिल्ह्याला जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधीच्या जोरावरती निश्चित इथला मतदार हा शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल आणि माझा विजय होईल असा विश्वास सुद्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे उद्याच्या सभेनंतर या पालघरमध्ये काय चित्र निर्माण होतं हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।